नमस्कार प्रेक्षकांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी इंटरव्ह्यूला गेलेली असते तेव्हा मात्र मकरंद तिच्या कॉलेजचा फ्रेंड असतो, त्यामुळे ती खूप खुश असते. परंतु आता मकरंदशी ती अगदी बॉस प्रमाणे वागते, त्यामुळे मकरंद तिला म्हणतो की नाही, तुला सर म्हणता येणार नाही. तेव्हा मात्र ती म्हणते हे माझ्यासाठी खूप अवघड आहे. परंतु मकरंद म्हणतो की तरीही जर तुला सर म्हणायला जमत नसेल तर तू आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊ शकते. त्यामुळे जानकीला फार टेन्शन येतं, परंतु लगेचच मकरंद हसू लागतो, त्यामुळे जानकी नॉर्मल होते. इकडे मात्र मकरंद म्हणतो मग ठीक आहे, आता तुला जॉब भेटला आहे. परंतु ती म्हणते नाही मकरंद, तू माझा इंटरव्ह्यू सुद्धा घेतला नाही. जर मी या जॉबसाठी योग्य असेल तरच तू मला हा जॉब दे. तर तेव्हा मात्र आता मकरंद तिची समजूत काढतो. त्यानंतर मात्र आता पुढे ती म्हणू लागते ठीक आहे, पण आता मला असं वाटतं आहे की मी कसे तुझे आभार मानू. त्यानंतर ती लगेचच आपलं लेटर हातात घेते, खूप खुश होते. इकडे मात्र आता मकरंद तिला सांगू लागतो की तू अजिबात योग्य आहे आणि हे सगळं मला पहिल्यापासून माहिती आहे. असं म्हणत तो खाली बसतो. तेवढ्यात ती म्हणते म्हणजे? तेव्हा तो म्हणतो अगं म्हणजे कॉलेजमध्ये तू किती टॅलेंटेड होती हे मला माहिती आहे ना, म्हणून मी म्हणतो की तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखतो तुला. आणि असं म्हटल्यावर आता ती खूप खुश होते. इतक्यातच मात्र आता मकरंद तिला पुढे सांगू लागतो, पण मला एकच तुला सांगायचं आहे, मी हा व्यवसाय आत्ताच सुरू केलेला आहे, त्यामुळे मी सॅलरी तुला जास्त देऊ शकत नाही. तेव्हा मात्र आता लगेचच ती म्हणू लागते नाही नाही, नक्कीच मला याचं एवढं काही नाही. तुम्ही जी पेपरमध्ये ऍड दिली होती तेवढीच सॅलरी मला पाहिजे आहे, जास्तीचं काही नाही. तर तेव्हा आता मकरंद तिला म्हणू लागतो हो, तेवढीच सॅलरी तुला मिळेल. इकडे आता दोघे जण खूप खुश असतात आणि आता जानकी त्याला सेकंड करून तिथून निघून जाते आणि मकरंद मात्र प्रचंड खुश असतो. त्यानंतर देवाच्या पायाशी तिथे लेटर ठेवण्यासाठी निघालेली असते. इकडे मंदिरात खूप रांग असते, त्यामुळे एक बाई तिला सांगत असते की इथे नेहमी अशीच रांग असते. पुढे मात्र आता मंदिरामध्ये खूप रांग असते आणि सगळे बायका अशाच चर्चा करत असतात. इतक्यात आता तिथे ऋषिकेश, सारंग आणि सुमित्रा तिघे जण येतात. सुमित्राला घेऊन पुढे तो निघत असतो. तेवढ्यात मात्र आता सगळेजण त्यांच्याविषयीच बोलत असतात. बघा ना कसे चालले आहे, पण ह्यांना कोण बोलणार. तेव्हा जानकी म्हणते मी बोलणार. पुढे मात्र ऋषिकेशला त्याची आई सांगते कोणाशी भांडू वगैरे नको. तेव्हा तो नकार देतो. तर पुढे मात्र सारंगला ती म्हणते काय रे, तुझा दादा सगळ्यांशी असंच नेहमी चांगला बोलतो का. तेव्हा लगेचच सारंग होकार देतो. तर पुढे मात्र सुमित्रा म्हणते मग कसे काय तरी तुझे नाना सारखे ह्याच्यावर चिडत असताना तेच कळत नाही. तेव्हा सारंग पुन्हा होकार देतो हो ना, कळतच नाही. त्यानंतर मात्र आता एक म्हातारा माणूस त्यांना अडवतो. तर तेव्हा मात्र आता ऋषिकेश त्याच्या अंगावर धावून जाणार, इतक्यात सुमित्रा त्याला अडवते. तर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो माझ्या आईचं व्रत आहे, 2 मिनिटं थांबलात तर काही होणार नाही. तेव्हा लगेचच पुढे आता जानकी म्हणते 2 मिनिटं थांबून खूप काही होतं आणि पुढे येऊन ती सांगू लागते की 2 मिनिटांनी एक राज्य हरला होता राजा, तुम्हाला माहिती नाही का. तेव्हा मात्र आता लगेचच ऋषिकेश म्हणतोय जत्रेवाली आणि पुढे आता सारंग म्हणू लागतो की ही पुन्हा इथे. तेव्हा आता मात्र सुमित्रा म्हणते तुम्ही या मुलीला ओळखतात का. तर त्यानंतर मात्र ऋषिकेश उत्तर देतो की काही नाही ग, जत्रेत भेटलेली मुलगी आहे, त्यामुळे दोघांचे वाद सुरू होतात. आणि इकडे सुमित्रा विचारते अगं पण तू एवढी का चिडते आहे. तर तेव्हा मात्र पुढे आता जानकी सांगू लागते काकू तुम्हीच विचार करा ना, सगळेजण केव्हापासून उन्हात आणत रांगेत उभे आहे आणि तुम्ही असं डायरेक्ट दर्शन घेतलं तर हे फार चुकीचं आहे ना. तेव्हा मात्र आता ऋषिकेश पुन्हा तिच्यावर चिडतो आणि माझे नियम मी बनवतो. इकडे मात्र आता जानकी त्याला म्हणते की मी असं चुकीच्या पद्धतीने तुम्हाला दर्शन घेऊच देणार नाही, तुम्हाला रांगेतच उभं राहावं लागेल. मी काय बोलते आहे ते बरोबर वाटतं आहे का, असं मात्र ती सगळ्या लोकांना विचारते. त्यामुळे सगळी लोक म्हणतात हो हो, तुम्हाला रांगेतच दर्शन घ्यावं लागेल. त्यानंतर मात्र आता ऋषिकेश सारंग आणि सुमित्राला घेऊन तिथून निघत असतो. तर जाताना मात्र आता ती म्हणू लागते की देवा सगळ्यांना बुद्धी दे रे बाबा. आणि हे मात्र सुमित्रा सुद्धा ऐकते आणि तिला सुद्धा जानकीचा प्रचंड राग येतो. त्यानंतर मात्र आता ती म्हणू लागते की अशी भानकुदळ मुलगी कोणाच्या घरी सून म्हणून नको. इकडे मात्र जानकीला तिथली लोक शाबासकी देतात. पुढे मात्र ऋषिकेश म्हणतो हो ना, आणि बायको म्हणून तर अजिबातच कोणाच्या घरामध्ये नको. पुढे मात्र ही किती भांडते असं ते बोलत असतात. त्यानंतर सारंग आईला घेऊन पुढे जातो. तर तेवढ्यातच आता ऋषिकेश बदला घेतो आणि आतमध्ये जाऊन माईकवर बोलू लागतो की 2 मिनिटातच सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे, कारण आता वेळ संपली आहे, दर्शन बंद होणार आहे. त्यामुळे सगळे गर्दी करतात, लाईन पण तोडतात. आणि हे मात्र आता ऋषिकेशने केलं आहे हे जानकीच्या लक्षात येतं. त्यामुळे तिला अजूनच राग येतो
पुढे आता तो पुन्हा तिला चॅलेंज देऊन तिथून निघून जातो आणि जानकी मात्र रागातच त्याच्याकडे बघत असते. दुसरीकडे घरी आल्यावर सुद्धा सुमित्रा त्याच विषयावर बोलत असते. अशी कशी ती मुलगी? आणि तेव्हा मात्र सगळं काही नानांचा प्रकार लक्षात येतो. तेव्हा नाना म्हणतात की जर झेपत नाही तर उपास धरायचेच कशाला? पुढे मात्र त्या मुलीला मी चांगलाच धडा शिकवणार आहे असं ऋषिकेश म्हणतो. आता मात्र नाना खूप चिडतात. नाना म्हणतात की ते लोक माझा मान सन्मान ठेवतात ना, म्हणून हे सगळं चाललं आहे. पण ती मुलगी जे काही वागली ते योग्यच वागली आहे आणि तुमचं चुकलं आहे. त्यामुळे पुढे तुम्ही अजून वाद वाढवू नका असं मात्र नाना अजूनच समजावून सांगत असतात. आता सुमित्रा आणि नानांमध्ये पुन्हा वाद होतात, परंतु नाना अजूनच चिडतात आणि हा विषय इथंच थांबवायचा असं त्यांना सांगतात आणि जानकीशी आता वाद घालायचा नाही असं मात्र नाना सांगून तिथून निघून जातात. पुढे मात्र सुमित्रा म्हणू लागते की खरंच माझं आज लई डोकं भणभणलं आहे. मी आता जाऊन हात धुवून येते, मातीचे हात आहे तेव्हा. पुढे मात्र ऋषिकेश म्हणतो त्याची काय गरज आहे, मी तुला भरवतो ना. तर त्यानंतर मात्र सुमित्रा म्हणू लागते का रे, मी काही लहान मूल आहे का मला भरवायला? तर तेव्हा पुढे मात्र आता ऋषिकेश म्हणतो मग मी काय सावत्र आहे का माझ्या हातून न खायला? आता मात्र पुन्हा सुमित्राचा चेहरा पडतो आणि सगळेजण आता तिच्याकडे बघतात. पुढे मात्र ऋषिकेश तिला घास भरवतो आणि हा घास नानांचा असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर हसू आणतो. इकडे सारंगाला सुद्धा फार आनंद होतो. दुसरीकडे आपल्या नोकरीची बातमी जानकी काकांना देते, तिला पेढाही देते. त्यानंतर काका म्हणतात पहिले देवाला, त्यानंतर ती देवाला पेढा देते, काकांना देते. तेवढ्यात काकू तिथे येतात. काकूंच्याही हातात पेढा ठेवते, परंतु काकू मात्र तिला खूप बोलतात, तुझ्यामुळे माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे. तेव्हा ती पुन्हा काकूंना समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु काकू खूप चिडते. करा तुम्ही अजून समाजसेवा, या मुलीचं भलं करा आणि आपलं वाटोळं करा असं म्हणत तिथून रागातच बाहेर निघून जाते. तेव्हा आता पुढे जानकी काकांना म्हणते की काका खरंच माझ्या मनात असं नव्हतं, त्यांनी फक्त माझं शिक्षण विचारलं आणि मी तेवढंच सांगितलं. तर काका म्हणतात मला माहिती आहे, पण आता काय करणार, हवं तर तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. परंतु जानकी म्हणते नाही काका, काकूंची समजूत काढायलाच हवी. यानंतर ती बाहेर येते. तेव्हा मात्र काकू म्हणून तिला हात लावते, तेव्हा ती जोरातच जानकीचा हात झटकते. त्यानंतर जानकी तिची समजूत काढते आणि यापुढे मी कोणालाच माझं शिक्षण सांगणार नाही, फक्त 10वी पास आहे असंच सांगेन. आणि त्यावर मात्र आता काकूंचा राग थोडा कमी होतो. जानकी तिला एक पेढा देते, परंतु तो पेढा ती हातातनं घेते आणि बॉक्समध्ये ठेवते आणि बॉक्स जानकीच्या हातातनं घेऊन अख्खा बॉक्सच घेऊन जाते. इकडे जानकीला हसू आवरत नाही. तेवढ्यात काका बाहेर येतात आणि काय झालं ग, झाली का तुझी काकू शांत? तेव्हा मात्र ती म्हणते काका, काकू शांत झाली की नाही हे माहित नाही, पण आधी एकही पेढा घेत नव्हत्या, आता अख्खा बॉक्सच आतमध्ये घेऊन गेलात. तेव्हा मात्र दोघे जण खूप हसू लागतात. पुढे काका म्हणतात पण तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे, तू तरी तोंड गोड केलंस का? असं म्हणून आता ती काकांच्या हातनं पेढा खाते आणि खुश होते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तिच्या अंगावर एक रॉकेट येऊन पडतं. त्यावर लिहिलेलं असतं की तू माझ्याशी लग्न करशील का? आणि यावरनं ती प्रचंड चिडते. बाहेर ऋषिकेश असतो, त्यामुळे तिचा संशय असा ठरतो की हे सगळं ऋषिकेशनेच केलं आहे. आपल्या आईवडिलांचं नाव कमवायचं असतं, असं घालवायचं नसतं. हे बघून आता ऐकून ऋषिकेश प्रचंड चिडतो आणि आता तो तिला गप्प करतो. तर दुसरीकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये जाताच जानकी मकरंदवर चिडते, मी हे असलं काम करणार नाही, त्यासाठी मी इथे आलेली नाही. आणि त्यावर मात्र आता मकरंद तिची समजूत काढतो, हे बघ तू जरा शांत हो. आणि असं म्हणताच तिचा हात पकडतो, कारण ती ऑफिसमधनं निघून जात असते. परंतु आता जानकी खूप चिडते, तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची? आणि असं म्हणून सगळ्यांसमोर ती आता मकरंदच्या जोरात कानाखाली मारते. आता मात्र येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायचं आहे की मकरंद मात्र आता जानकीकडनं या बाबतीत बदला घेणार का, की पुन्हा जानकी आता मकरंदला माफ करणार? मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.